नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे आपल्या आवडत्या ओढ फळबाग शेतीकडे या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पेरू बागेमध्ये आहोत. ही पेरूची बाग 6.5 महिने कंप्लीट झालेली आहे आणि सध्या या पेरूच्या बागेमध्ये आपण शेंडा खुडण्याचं काम चालू आहेच. त्याचबरोबर फळेही खुडण्याचं काम चालू आहेत. आता तुम्ही या झाडाला फळे किती लागलेत पाहू शकता. आता मी काही झाडांची संख्या मोजली होती, जवळपास 100-125 इतके पेरू आहेत आणि तुम्ही झाडाची हाईट वगैरे पण पाहू शकता. आता या पेरू झाडाचं पूर्ण आता पेरूची सेटिंग झालेली आहे, पण आपल्याला ही फळ धरायचं नाही. फळ का धरायचं नाही ही पूर्ण माहिती आपण देणारच आहोत. तत्पूर्वी जर या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण या चॅनलवरती लहानपणापासून पेरूचे बागाचं नियोजन पूर्ण व्हिडिओ आपण चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तर चॅनलला अवश्य भेट देऊन पूर्ण व्हिडिओ पाहू शकता. आता ही 6.5 महिन्याची बाग आहे. या झाडाला पूर्ण पेरूची सेटिंग झालेली आहे, पण आपल्याला पेरू का धरायचं नाही याविषयी मी थोडं सांगतो. कारण काय झालेलं आहे, आता 6-6.5 महिने म्हणजे 6-6.5 महिन्याचं झाड आहे आणि आपण जर आता पेरू धरले तर आता उन्हाळा चालू झालेला आहे. आता फेब्रुवारी महिना आहे. आता फेब्रुवारी महिना अजून आपल्याला आत्ता धरलं तर आपण पूर्ण उन्हाळा सापडत आहे या झाडासाठी आणि सनबर्निंग फळाला होऊ शकतं. म्हणजे आपण म्हणतो की असं उन्हाचा चट्टा बसतो पेरूला आणि जर चट्टा बसला तर ते पेरूच पूर्ण खराब म्हणून साईडला काढला जातो. आता ते तुम्हाला मी मागे व्हिडिओ काही दाखवले आहेत की कोणता व्हिडिओ म्हणजे कोणता पेरू जे व्यापारी लोक असतात कोणत्या साईडला काढतात, त्याविषयी पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि आता पूर्ण जे फळं आलेलं आहे हे पूर्ण आपल्याला काढून टाकायचं आहे. आणि जर कोणी असे असेल तर कमेंटमध्ये हे पण सांगू शकता की आपण हे फळ धरायला पाहिजे की नाही, कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि म्हणजे असं नाही की आता उन्हाळा आलेला आहे ना ही फळ धरलं तरी होते, पण काय प्रॉब्लेम आहे, आपल्या झाडाची हाईट कमी आहे आणि कमी हाईट असल्यामुळं थोडंसं म्हणजे पेरूच्या फळाला सावली पडणार नाही आणि ती वरती असल्यामुळं सनबर्निंग होऊ शकतो, म्हणजे चट्टा पडू शकतो आणि चट्टा पडल्यानंतर आपला तो पेरू खराब म्हणून साईडला काढला जातो. मग त्यापेक्षा आपण थोडंसं अजून पेरूची झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे होतो. जरी आपण हे पकडलं असतं तर त्याला एक ऑप्शन पण आहे की आता जे आपण कॅरी बॅग यूज करतो फर्मच्या वरती, त्या कॅरी बॅग सध्या पण आता अपडेट सिस्टीम निघलेली आहे त्याच्यामध्येही. म्हणजे काय केलेलं आहे त्यांनी की जे कॅरी बॅग आहे ते थोडंसं व्हाईटमध्ये डार्क केलेली आहे, म्हणजे त्यांनी सनबर्निंग कमी होऊ शकतो. आणि आता हे काय आता सध्या काय होतं आहे की आत्ता धरल्यानंतर आपल्याला ज्या वेळेस आपल्याला पेरू ही करायचं आहे म्हणजे पेरूचं फळ काढणी आली पाहिजे ना अशा हिशोबाने पण आपण पेरू धरत असतो. आता जून महिन्यापर्यंत जूनच्या आधीच निघेन जर आपण आता हात पकडला तर पेरू काढायचं म्हणजे ठेवला तर. पण आपल्याला सध्या आता ठेवायचं नाही, कारण की जून त्या महिन्यामध्ये सध्या फळ वगैरे जास्त नसतात, त्यामुळे आपल्याला पेरूला बाजारभाव त्या टायमिंगला जास्त बसतो. या आशेने आपण काय करणार आहे, आता हे फळ आपण तोडून काढणार आहे आणि त्याचबरोबर जे शेंडा आलेला आहे तो शेंडा पण कट करणार आहे आता, कारण की आता झाडाची ग्रोथ चांगल्या प्रकारे पाहू शकता. बाकीचं बाग तर तुम्हाला शेवट दाखवतोच मी कशा प्रकारे झालेले. आणि त्याचबरोबर आपण कांदा पण केलेला आहे. आता कांद्या साईज अशी काही ठिकाणी अशी होऊ लागली, काही छोटा पण आहे आणि पण तुम्ही पाहू शकता आपली पूर्ण बाग हिरवीगार आहे आणि रोगराईमुक्त आहे. त्याचबरोबर आपण काय केलेलं, कांद्याला जे खत टाकलेलं आहे तेच खत आपल्याला म्हणजे खत पेरू टाकलेलं नाही, तेच खत आता जवळ असल्यामुळं पेरूच्या मुळांना लागू पण होतं, ते आपला ते फायदा आहे त्याचा. आणि कशा प्रकारे आपण आता दर महिन्याला तर आपण तर शेंडा खोडतच असतो आणि त्याचबरोबर जे छोटे छोटे पेरू ते पण खोडून टाकतो. आता माझं आता काय ठरवलेलं आहे, मी यानंतर मी काय करणार आहे की जे आता छोटे पेरू होते मी पूर्ण काढून टाकणार आणि काढल्यानंतर शेंडा पण खोडणार आहे. खोडल्यानंतर आता तुम्ही झाड पाहू शकता की पूर्णपणे असं निरोगी झाड आहे, कुठं असं रोगराई दिसत नाही. जवळ घेऊन पाहू तुम्ही. आणि फळांची संख्या
खूप जास्त आहे. आता काही ठिकाणी असं कसं असं 3-3 पेरू आलेले आहेत. पण ज्यावेळेस आपल्याला पेरू पकडायचा असतो, हा मधला पेरू काढायचा असतो, तो काय होतो की हा मधला काढल्यानंतर जास्त शक्यतो ज्यावेळेस आता शेतकऱ्यांनी हे लक्ष दिलं पाहिजे की आपण पहिल्यांदा पेरू धरत असतो ना, त्यावेळेस जास्त पेरूची संख्या धरायची नाही. कारण की आपलं झाड छोटंसं असतं आणि जास्त धरल्यानंतर काय होतं की त्याला जास्त खत पाणी जास्त लागतं आणि त्याचबरोबर म्हणजे पेरू पोसत नाही. नेमकं झाड पोसायच्या टायमिंगला पेरू पोसायचं असं जास्त हे होतं, म्हणजे पेरू व्यवस्थित पोसत नाही. झाड मोठं असेल तर पेरू पण चांगले व्यवस्थित पोसतात. आणि सांगायचं काय झालं की असं 3 पेरूमधला मधला काढला ना, ज्यावेळेस आपण आता ज्यावेळेस लिंबाच्या साईजचा पेरू होतो त्या टायमिंगला आपण बसवतो आणि बसवताना मधला काढला. आता हे तुम्ही सांगतो, आता इथला काढला, इथं एक आहे दाखवतो. आता हा मधला काढायचा. मधला काढल्यानंतर त्याला काय करायचं, इकडल्या साईडला आपलं बसवायलाही सोपं जातं आणि दुसरं मेन म्हणजे कॅरी बॅग आपण बांधता पण येते इथं चांगल्या प्रकारे आणि ते खराब पण होत नाही. आणि असे जे म्हणजे 3 पैकी एक मधला काढला की आपल्याला व्यवस्थित बसवता येतो आणि फळाची संख्याही थोडीशी कमी करता येते. कारण हे जवळपास काही झाडांना सगळं या झाडाचं मोजलेलं आहे. या झाडाला जवळपास पूर्ण 3 पेरू असे 2 पेरू सगळं पकडलं तर 150-150 पेरू आहेत त्याला. पण एवढे काही आपल्याला फर्स्ट टाईम पकडायचे नाही. जास्तीत जास्त 80 ते 85 पेरू मी एका झाडाला पकडणार आहेत. आता काय होतं आहे की आता हे झाड आपलं 6 महिन्याचंच आहे, 6-6.5 महिन्याचं झालेलं आहे. पण एवढ्या लवकर पकडायचं म्हणल्यावर काही झाडांची हाईट कमी जास्त असते. त्यामुळं काय करायचं की पूर्ण चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली. आता चांगल्या प्रकारे आपली तो ग्रोथ होतच आहे. झाल्यानंतर काय करायचं की नंतर फळ धरायचं आपल्याला. फळ धरल्यानंतर काय करायचं की झाडाची असं आता आपण उन्हाळ्यात पकडत आहे त्यामुळं आपलं थोडंसं फळाला सावली पण लागली पाहिजे. कारण की आता हे फळ आहे हे वरती होतं. नंतर जसं फळाची वजन वाढतं तसं ते पानाखाली जातं. त्यामुळे जास्त सनबर्निंगचा चान्स राहत नाही. पण आपलं काही झाड छोटेसे आहेत त्यामुळं आपल्याला यावेळेस ही फळ धारणा धरायची नाही. पूर्ण फळं काढायचे आणि पूर्णपणे शेंड आपण खोडायचा आहे आणि त्यानंतर एक फवारणी घ्यायची. मी जसं की मागील व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे की आपण खोडल्यानंतर पूर्ण खताचं नियोजन कसं करतोय, परत औषध फवारणी कशी करतोय याचं पूर्ण माहिती दिलेली आहेच. आणि त्याचबरोबर आपण आता एवढ्यात काय झालं होतं की मी बरेच दिवस झाला आता व्हिडिओ टाकत नव्हतो. कारण की काय होतं की आपले जे महत्त्वाचा व्हिडिओ तोच टाकला पाहिजे. आता मध्ये येऊन कसं आपण काय पण करणं चुकीचं आहे. जो महत्त्वाचा व्हिडिओ आहे तोच आपण या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.